नमस्कार मंडळी, मी प्रवीण कोकरे आणि तुम्ही पाहताय नवभारत टीव्ही मराठी। आजची गोष्ट थोडी वेगळी आहे। ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही एकदा नक्की विचार कराल। आपल्या आयुष्यात भेटणारी प्रत्येक माणूस खरंच आपल्याला योगायोगाने भेटतो का? ही गोष्ट आहे एका छोट्याशा गावाची। गावातून रात्री 11:30ची एक शेवटची बस शहराकडे जायची। त्या बसचा ड्रायव्हर होता गणपत आणि कंडक्टर होता सुरेश। एके रात्री 11:30ची बस गावातून निघाली। बसमध्ये फक्त 3च प्रवासी होते। 2 जण पुढच्या स्टॉपला उतरले। आता बसमध्ये फक्त ड्रायव्हर, कंडक्टर आणि मागच्या सीटवर बसलेला एक तरुण होता। तो तरुण अगदी शांत बसला होता। काळा शर्ट, खांद्यावर एक छोटी बॅग आणि चेहऱ्यावर खूप थकवा होता। सुरेशने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, कुठे जायचे? तो म्हणाला, शेवटच्या स्टॉपला जायचे। सुरेश म्हणाला, तिकीट? त्याने पैसे दिले, पण तिकीट घेताना त्याने एक विचित्र प्रश्न विचारला, काका, तुमची बस उद्या सकाळी याच रस्त्याने परत येणार आहे? सुरेश म्हणाला, हो। तो तरुण काही वेळात शांत राहिला आणि म्हणाला, मग उद्या माझ्या आईला एक बातमी सांगा। सुरेशला काहीच कळलं नाही। तो म्हणाला, कसली बातमी? तरुण हसला आणि म्हणाला, फक्त एवढंच सांगा की मी आलो होतो। सुरेशने विचारलं, तुझं नाव काय बाबा? तो म्हणाला, अमित। काही वेळाने बस एका छोट्या वळणावर थांबली। अमित उठला, बसच्या दरवाजातून खाली उतरला आणि सुरेशने त्याला विचारलं, अरे इथे काहीच नाही, तू इथे का उतरतोयस? अमित मागे वळाला आणि फक्त एवढंच म्हणाला, माझं घर इथून जवळच आहे। बस पुढे निघून गेली। दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेशला कालची गोष्ट आठवली। त्याला वाटलं त्या मुलाच्या आईला ती बातमी सांगायला हवी। अमितने सांगितलेल्या पत्त्यावर तो पोहोचला। तिथे एक छोटंसं जुनं घर होतं। दारावर एक वृद्ध महिला बसलेली होती। सुरेशने विचारलं, इथे अमित राहतो का? महिलेने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर अचानक भीती दिसली। ती म्हणाली, तुम्ही अमितला कुठे पाहिलंत? सुरेश म्हणाला, काल रात्री माझ्या बसमध्ये होता। हे ऐकताच ती महिला रडायला लागली। सुरेशला काहीच समजलं नाही। ती घरात गेली आणि एका कपाटातून एक फोटो घेऊन आली। फोटोमध्ये तोच मुलगा होता। सुरेशच्या अंगावर काटा आला। महिलेने फोटो हातात देत सांगितलं, हा माझा मुलगा अमित आहे, पण त्याच्या मरणाला 3 वर्ष पूर्ण झाली। सुरेशला काहीच सुचलं नाही। तो निशब्द झाला। त्याने ते काल रात्रीचं तिकीट पाहिलं आणि तिकिटावर लिहिलं होतं अमितचं नाव। पण सगळ्यात मोठं रहस्य अजून बाकी होतं। सुरेशने विचारलं, तुमच्या मुलाचा मृत्यू कसा झाला? ती म्हणाली, 3 वर्षापूर्वी रात्रीच्या बसने शहरातून परत येताना त्याचा अपघात झाला। सुरेशच्या हातातून तिकीट खाली पडलं, कारण तो अपघात नेमका त्याच रस्त्यावर झाला होता जिथे अमित काल रात्री बसमधून उतरला होता। सुरेशने घाबरताच विचारले, तुम्ही काल रात्री त्याची वाट पाहत होता का? आईने डोळे पुसले आणि म्हणाली, हो, गेली 3 वर्ष रोज रात्री मी दारात बसते। माझा मुलगा शेवटच्या वेळी मला एवढंच म्हणाला होता, आई मी येतो। सुरेश काही क्षण शांत उभा राहिला। मग त्याने तिच्याकडे पाहून हळूच आवाजात सांगितलं, काकू, काल रात्री तो खरंच आला होता। आईने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त डोळे बंद केले आणि हसत म्हणाली, मला माहीत होतं तो एक दिवस नक्की येणार। मंडळी, कधी कधी काही नाती अशी असतात ज्यांना अंतर तोडू शकत नाही, वेळ तोडू शकत नाही आणि कदाचित मृत्यूही तोडू शकत नाही। ही होती शेवटची बस। मित्रांनो, गोष्ट कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच पुढच्या गोष्टींमध्ये। तोपर्यंत नमस्कार।